ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे अपडेट जाणून घेऊया आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये। चला तर मग प्रेक्षकांनो सुरुवात करूया आपल्या आजच्या या व्हिडिओला। तर आता आपण इथे पाहणार आहोत की कशा पद्धतीने आता इकडे अर्जुन हा कोर्टामध्ये सचिनला मात देऊ पाहत असताना सचिन मात्र अर्जुनची चांगली कोंडी करणार आणि दुसऱ्या बाजूला सायली आता ह्या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी अर्जुनला एक उत्तम मार्ग सुचवणार। आता नेमकं कसं आणि काय घडतं या सर्व गोष्टींचे अपडेट आपल्या या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहूया। तर इकडे आता जो सचिन असतो त्याने त्याच्या पेनमध्ये स्पाय कॅमेरा लावलेला असतो आणि तो म्हणत असतो, ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार, तू स्वतःला खूप शहाणा समजतोस ना, आता मी तुला दाखवतो पुरावे कसे गोळा करायचे। आणि त्यानंतर मग आता तो अर्जुन ज्या ठिकाणी म्हणजे असतो त्या ठिकाणी आलेला असतो। आता तो सुभेदारांच्या घरात येतो। तर आता तो घरात येताना त्याच्या खिशाला पेन असतो। तो म्हणत असतो, हे बघ मला अस्मिता तुझ्याशी बोलायचं आहे। अस्मिता हे बघ मला एकदा बरोबर कल्पना म्हणते, एक मिनिट, तुझं काहीही ऐकून घेण्यात इथे कोणाला काडीचाही इंटरेस्ट नाही आहे, त्यामुळे आल्या पावली परत निघून गेलास ना मागे तरच बरं होईल। त्यात तुझाही फायदा असेल आणि आम्हा सगळ्यांचाही नाही, कारण काय आहे ना, इथे तुझी ढोंग बघण्यासाठी, इथे तुझी नाटकं खपवून घेण्यासाठी आमच्याकडे वेळही नाही आहे आणि इंटरेस्ट तर त्याहून नाही आहे। उगाचच्या उगाच स्वतःचा आणि आमचा वेळ वाया घालवू नकोस। त्याबरोबर प्रतापसुद्धा म्हणू लागतो की हे बघ सध्या आमच्या घरातलं सगळं वातावरण आनंदमयी आणि प्रसन्न आहे, उगाचच्या उगाच आमच्या घरच्या चांगल्या वातावरणात मिठाचा खडा घालून सगळं खराब करू नकोस। त्याबरोबर मग सचिन म्हणतो, आई बाबा, अहो तुम्ही असं माझ्याशी का बोलताय? इकडे मी माझा मोडत असलेला संसार जोडू पाहतोय आणि तुम्ही मात्र मला वाटेल तसं वाटेल तितकं घालून पाडून बोलताय। हे बघा मला एकदा अस्मिताशी बोलू द्या। अस्मिता ऐक माझं, हे बघ मला मान्य आहे की तुला माझ्याबरोबर राहायचं नाही आहे, पण मला तुझ्यापासून कधीच वेगळं व्हायचं नाही आहे गं, मला नको आहे डिवोर्स। अस्मिता प्लीज, हे बघ झालं गेलं ते सगळं आपण विसरून जाऊया, मी सगळं सोडून देतो, आपण पुन्हा नव्याने एकत्र येऊया। अस्मिता जे झालं ते सगळं सोड, कमीत कमी आपल्या बाळाचा तरी विचार कर गं। ह्या सगळ्यामध्ये आपल्या बिचाऱ्या बाळाचा काय दोष आहे? बिचारं उगाचच्या उगाच बाळ आपलं भरडलं जातं ह्या सगळ्यामध्ये, त्याला ह्या सगळ्याचा त्रास सहन करावा लागतो। त्याची या सगळ्यात काहीही चूक नसताना त्याला जर आपण डिवोर्स घेतला तर त्याच्या वडिलांपासून कायमचं दूर राहावं लागेल आणि माझी अशी अजिबात इच्छा नाही आहे की माझ्या मुलाला त्याच्या बापाचं सुख मिळू नये, म्हणून मी तुझ्याजवळ हात जोडतो हवं तर, पण प्लीज ऐक माझं। अस्मिता ही सचिनला म्हणत असते, या सर्वाचा विचार जर तू थोडा आधी केला असतास ना तर बरं झालं असतं, आणि महत्त्वाचं म्हणजे माझ्या बाळाला तुझ्यासारख्या नीच बापाची काही गरज नाही आहे, समजलं ना? आणि मुळात मला आत्ता ना तुझ्याबरोबर राहायचंच नाही आहे, तू लायकच नाही आहेस की तुझ्याबरोबर राहायला हवं, एक नंबरचा नालायक आणि हलकट माणूस आहेस तू, समजलं ना? खरं तर तुझ्याबरोबर लग्न केलं ना हीच माझ्या आयुष्यातली माझी सगळ्यात मोठी चूक आहे। तुझ्याशी लग्न केलं ते सुद्धा लव्ह मॅरेज, ही गोष्ट कधी मी जेव्हा स्वतःच्याच मनाला सांगत असते ना तेव्हा माझ्या मनालाच पटत नसतं की का मी तुझ्यासारख्या नालायक हलकट माणसाबरोबर लग्न केलं, ते सुद्धा लव्ह मॅरेज। त्याबरोबर सचिन म्हणत असतो, हे बघ अस्मिता, मला मान्य आहे की आपल्यामध्ये मतभेद आहेत, पण म्हणून काय आपण नातं तोडायचं का? अस्मिता, नातं असं इतक्या सहजासहजी तुटत नसतं, ऐक माझं, असं नको करूस। हे बघ तू या सचिनसाठी हे सगळं बोलतेस, चैतन्यासाठी मला हे सगळं बोलतेस ना? अस्मिता अगं विसरलीस का आपल्या एकमेकांवर किती प्रेम होतं? आपण दोघं एकमेकांशिवाय राहू शकत नव्हतो। कॉलेज टाईममध्ये लोक आपल्या प्रेमाचे इतरांना धडे द्यायचे आणि आता तूच जर हे असं बोललीस तर कसं चालेल? मला माहिती आहे आजही तुझ्या मनाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात तुझंही माझ्यावर तितकंच प्रेम आहे, फक्त हा चैतन्य आपल्यामध्ये आला, या चैतन्याने आपल्या सुखी संसाराची पूर्णपणे वाट लावली अस्मिता, नाहीतर तू फक्त माझी आणि मी फक्त तुझा, असंच आपलं नातं होतं ना अस्मिता? बोल अस्मिता बोल, गप्प बसू नकोस। अस्मिता, मी तुझ्याशिवाय इतर कोणाचा विचार करू शकत नाही आणि मला माहिती आहे तू सुद्धा माझ्यावर अजूनही प्रेम करतेस। या सचिन चैतन्यासाठी तू मला सोडतेस, तुझे घरचे तुला फूस लावतायत, तुझे घरचे तुला भडकवतायत ना, म्हणून तू हे सगळं करतेस। मला माहिती आहे अस्मिता, तू माझ्याशिवाय नाही राहू शकणार। अगं हा जो चैतन्य तुला एवढा चांगला वाटतोय ना तो फसवतोय तुला। मी रिक्वेस्ट करतोय, हे बघ सगळं विसरून जाऊ, सगळं सोडून देऊ आणि पुन्हा नव्याने एकत्र येऊ। अस्मिता हे बघ शेवटी आपलं बाळ आहे, आपण आपल्या बाळाला आई वडील म्हणून जसा जीव लावू शकू तसे आपल्या बाळाला इतर कोणीही बघू शकणार नाही, म्हणून म्हणतो जाऊ दे, जे झालं आहे ते सगळं विसरून जायला तयार आहे मी, आपण पुन्हा एकत्र येऊया।
सचिन अशा इंटेन्शननी बोलत असतो की जे आहे ते मी विसरून जायला तयार आहे. जणू काही अस्मितानेच काहीतरी पाप केलं आहे आणि सचिन तिला माफ करायला तयार आहे. सचिन म्हणत असतो शेवटी चुका या माणसांकडूनच होतात आणि माणसांनीच आपल्या माणसांना मोठ्या मनाने माफ करून स्वीकारायचं असतं. चैतन्याचं आणि तुझं जे काही आहे ना ते सगळं सोडून दे. तू पुन्हा चांगल्या मार्गाला लाग. त्यावर आता हे ऐकून चैतन्याला राग येतो. चैतन्य जातो आणि सचिनच्या एक खणखणावून मुस्काटात लगावून देतो आणि म्हणतो, मगापासून काय लावलं आहेस रे? तुझं आणि सचिनचं चैतन्याचं जे काही असेल, तुझं आणि चैतन्याचं जे काही असेल म्हणजे हे बघ, माझ्यामध्ये आणि अस्मिताईमध्ये काहीही नाही आहे, समजलं ना? आम्ही दोघं एकमेकांना बहीण भावा समानच मानतो. आजपर्यंत माझ्या मनगटावर तिने राखी बांधली आणि मी त्याचा मान राखत आलो, समजलं ना? त्यामुळे तू उगाचच्या उगाच आमच्या नात्याला कलंक लावू शकत नाही. त्याबरोबर मग सचिन म्हणू लागतो, चैतन्य तू माझ्यावर हात उगारलास कारण तुझ्या मनात चोर आहे. तुला माहिती आहे की तुझं अस्मितावर प्रेम आहे, तुमचं लफडं आहे आणि ते बाहेर येऊ नको, म्हणून तू हे सगळं करतोय जेणेकरून मी गप्प बसावं, बरोबर ना? अस्मिता अगं मी गप्प बसायला सुद्धा तयार आहे. हे बघ, हा सगळा विषय आपण इथल्या इथे संपवून टाकू, पण प्लीज ऐकून घे माझं. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो, कोर्टाची तारीख मिळाली आहे उद्याची, तुला कोर्टात जी काही नाटकं करायची असतील ती कर. आता इथे आमच्या घरात अजिबात नाटक नको आहे मला. चल इकडनं आत्ताच्या आत्ता चालू पड, चालता हो. समजत नाही का तुला शुद्ध मराठी भाषेत सांगितलेलं? निघ इकडनं, सांगितलं ना तुला, चालता हो. आम्हाला तुझं तोंडही पाहण्याची इच्छा नाही आहे मुळात, समजलं ना? लायकीच नाही आहे मुळात तुझी की आम्ही तुझं तोंड बघावं. निघ इकडनं. त्याबरोबर प्रतापसुद्धा म्हणत असतो की अरे लाज वाटत नाही का रे निर्लज्ज माणसं, तुझा एवढा अपमान केला, तुला एवढं सगळेजण घालून पाडून बोलत आहे तरीसुद्धा अजून निर्लज्जांसारखा इथेच उभा आहेस का? निर्लज्जा, निघ इकडनं, चालता हो. अगं अस्मिता बघ बाळा, आम्ही तुला हे सगळं आधीपासूनच समजावून सांगत होतो की हा माणूस तुझ्या योग्यतेचा नाही आहे, तुझ्या लायकीचा नाही आहे, याला सोडून दे. पण बाळा तू आमचं ऐकत नव्हतीस. जर वेळेवरतीच तू आमचं ऐकलं असतंस तर कदाचित आज ही सगळी वेळ आलीच नसती. कल्पनासुद्धा म्हणते की हो अस्मिता, हे जे काही बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे, पण आताही तुला डगमगण्याची किंवा काळजी करण्याची काहीही गरज नाही आहे. तुझे आई बाबा, दादा, वहिनी सगळेच तुझ्या पाठीशी ठामपणे उभे आहेत. याला आपण अजिबात भीक घालायची नाही आहे. त्यावर अस्मिता म्हणत असते, हो मॉम डॅड, तुम्ही अगदी बरोबर बोलताय. सचिनने आत्तापर्यंत केलेली प्रत्येक पापं मी सोडत गेले, पण आता नाही. सचिन म्हणतो, मी काहीही केलेलं नाही आहे अस्मिता, तुलाही चांगलं माहिती आहे, आणि जे मी चुकलो ते मी सुधारायलाही तयार आहे ना. मी तुला वेळ दिला नाही, हीच माझी चूक आहे. त्याबरोबर अस्मिता म्हणते, बास झालं, तुझा ड्रामा ना तुझ्या घरी ठेव. मला उगाचच्या उगाच इथे नाटकं करून दाखवू नकोस. मला काही इंटरेस्ट नाही आहे तुझा हा मेलोड्रामा बघण्यामध्ये. ऑलरेडी आमच्या घरामधलं वातावरण छान आहे, आनंदी आहे, आणि मला ते अजिबात स्पॉईल करायचं नाही आहे तुझ्यामुळे. तू इकडनं चालता हो. मी तुला डिवोर्स देणार आहे हे नक्की आहे, यामध्ये काही बदल नाही आहे. सचिन म्हणतो, अस्मिता हे बघ, मी पुन्हा एकदा तुला सांगून जातो, मला तुझ्यापासून डिवोर्स नको आहे. मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं नाही आहे. अस्मिता, तू माझी बायको आहेस आणि मी तुझा नवरा आहे. मला आयुष्यभर फक्त तुझ्याबरोबर राहायचं आहे, फक्त तुझ्याबरोबर. तुझ्याशिवाय मी नाही जगू शकत. मला एकदा संधी दे अस्मिता, आणि सगळं सोडून आपण नव्याने सुरुवात करूया. हे बघ अस्मिता, जे झालं गेलं ते विसरून जाऊ आणि पुन्हा आनंदाने खुशीने एकत्र येऊ. हे बघ अस्मिता, उगाचच्या उगाच घडून गेलेल्या गोष्टी मनामध्ये दाबून ठेवणं यात काही अर्थ नाही आहे. मोकळ्या मनाने सगळं प्रवाहाबरोबर सोडून देऊन पुढे गेलो तर अर्थ आहे. अस्मिता म्हणते, तुला कळत नाही आहे का? चालता हो इकडनं की हाताला धरून धक्के मारून बाहेर काढू? मग मात्र सचिन म्हणतो, ठीक आहे जातो मी. आणि मग तो तिकडनं बाहेर पडतो. बाहेर पडताना सचिनला हवे असतात ते सगळे पुरावे त्याने मिळवलेले असतात. त्यानंतर मग आता दुसऱ्या दिवशी कोर्टात अर्जुन आणि चैतन्य, अश्विन, सायली आणि अस्मिता हे जाणार असतात. पण अर्जुन सायलीला म्हणतो की तू नको येऊस, तू घरीच राहा. मग आता कल्पना, अस्मिता, अर्जुन, चैतन्य आणि अश्विन हे एवढे लोक आता आलेले असतात. त्यानंतर अर्जुन म्हणत असतो, तर मिलॉर्ड, आज मी जगातला सर्वात दुर्दैवी वकील आणि सर्वात दुर्दैवी भाऊसुद्धा आहे. आज मला माझ्या पेशावरती वाईट वाटते, कारण आज वकील असल्या कारणामुळे मला माझ्याच स्वतःच्या सख्ख्या बहिणीचा डिवोर्स करण्यासाठी या कोर्टात उभं राहावं लागतं. तर आज मी ॲडव्होकेट अर्जुन सुभेदार माझ्या अशील म्हणजेच अस्मिता सुभेदार यांच्यासाठी ही केस लढत आहे, आणि अस्मिता सुभेदार यांचे पती सचिन यांच्या विरुद्ध आम्ही ही केस नोंदवलेली आहे. सचिन हा
अस्मिताचा नवरा आहे आणि अस्मिताईला सचिनपासून घटस्फोट हवा आहे. अस्मिताला विचारलं जातं की तुझी बाजू मांड, तुला नक्की याच्यापासून घटस्फोट का हवा आहे. मग अस्मिता म्हणत असते, पहिली गोष्ट जजसाहेब, हा नवरा म्हणून घेण्याच्या लायकीचाच नाही आहे. आजपर्यंत याने माझ्यावर बायकोवर करावं इतकं प्रेम कधी केलेलंच नाही आहे. इतकं निस्वार्थी प्रेम याने कधी माझ्यावर केलं नाही तर नाहीच, वर्ण माझ्यावर नको नको ती लांछनं लावली. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो, मिलॉर्ड, सचिनचं बाहेर लग्नानंतरही अफेअर सुरू आहे, एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर, आणि स्वतःचं मॅरिडियल अफेअर असताना तो माझ्या बहिणीला चीट करतो हे स्वतःच्या जीवाला माहीत असूनही तो माझ्या बहिणीवरती नको नको ते आरोप करतो. जणू काही माझी बहीणच त्याला फसवते असं त्याचं म्हणणं आहे. आणि तो हे जे काही माझ्या बहिणीच्या बाबतीत वागतोय त्या सगळ्याचाच आम्हाला सगळ्यांनाच खूप मनस्ताप होतो आहे. पनवेलमध्ये आम्ही लोक एक चांगले व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातो आणि त्यामुळे आम्हाला हे सगळं काही मान्य नाही आहे. त्याबरोबर सचिन म्हणू लागतो, मिलॉर्ड, मला मान्य आहे की मी चुकलो, मी चुकलो, माझा पाऊल वाकडं पडलं, पण मी मिलॉर्ड खरं सांगतो आहे, आता मी सुधारलो आहे. मला जेव्हा अस्मिताने समजावून सांगितलं, मला जेव्हा एक बाळ झालं, तेव्हा मलासुद्धा माझी जबाबदारी कळाली आणि मी आता पुन्हा चुकीच्या मार्गावर जाणार नाही असा निश्चय केला. आणि खरोखर मिलॉर्ड, मी पुन्हा चुकीच्या मार्गावर गेलोसुद्धा नाही, पण या लोकांना मला घराबाहेर हाकलायचंच होतं म्हणून यांनी हकललं. यांच्याकडे कुठल्याही पद्धतीचा पुरावा नाही आहे की माझं बाहेर एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर आहे. हे सगळे मिळून माझ्या विरोधात कट रचतायत आणि मला फसवतायत. मिलॉर्ड, मी खरं बोलतो आहे, माझ्याकडे म्हणजे असं एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर वगैरे असेल माझं असं बघून तरी तुम्हाला वाटेल का? मी एक सुशिक्षित, सभ्य, शिकलेला माणूस आहे. एवढी वर्ष मी कॅनडामध्ये आणि USA राहत होतो, तिकडे जॉब करत होतो. खरं तर इकडे जी अस्मिता आहे तिला मला कधीही डिवोर्स द्यायचा नव्हता. मला कायमच अस्मिताच्या बरोबर राहायचं आहे, पण अस्मिताच्या घरच्यांनीच तिचे कान भरले आणि तिला डिवोर्स घ्यायला भाग पाडला. तुम्ही तिला विचारू शकता, ती म्हणते आहे की माझं एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर आहे म्हणून तिला वेगळं व्हायचं आहे. पण जजसाहेब, तिच्याकडे असे कुठलेही पुरावे नाही आहेत ज्यामध्ये हे सिद्ध होईल की माझं एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर आहे, कारण मुळात तसं नाहीच आहे. मी इकडे खूप वर्षांच्या नंतर आलो आहे. यापूर्वी अस्मिता ही तिच्या माहेरीत जास्त राहायची. उलट मी तर तिला ह्याचंसुद्धा स्वातंत्र्य दिलं की ती माझ्या आईवडिलांबरोबर नाही राहिली तरीही चालेल. अस्मिता म्हणत असते, जजसाहेब, याचं एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर आहे आणि याला माझ्या सख्ख्या वहिनीने स्वतःच्या डोळ्याने पाहिलं होतं. जेव्हा तिने याला पाहिलं तेव्हा आम्ही याला सुधारण्यासाठी संधीसुद्धा देऊ करणार होतो, पण तरीही हा सुधरतच नव्हता. त्याबरोबर मग अर्जुन म्हणत असतो, मी कोर्टासमोर याचं एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर आहे की नाही याबद्दलचा पुरावा सादर करू इच्छितो. अर्जुनला पुरावा सादर करण्याचं परमिशन मिळतं. मग अर्जुन आता एक फुटेज दाखवतो आणि त्यामध्ये तो सांगत असतो, हे फुटेज आहे एका कॅफेटेरियामधलं जे सध्या पनवेलमध्ये नवीनच उघडले आणि हे फुटेज माझ्या स्वतःच्या बायकोने कलेक्ट केलं आहे. यामध्ये आपल्याला असं दिसतं आहे की हा जो सचिन आहे तो त्याच्याबरोबर असलेल्या मुलीला जवळजवळ घेत आहे, तिच्याशी खूप लाडागोडीने प्रेमाने बोलत आहे, तिला मिठी वगैरे मारत आहे आणि हेच आहे त्याचं एक्स्ट्रा मॅरिडियल अफेअर. त्याबरोबर मग अस्मिता म्हणत असते, मी एका बाळाची आई आहे सचिनपासून. माझा संसार एवढा सुखाचा चांगला असताना मला का बळणीच माझ्या नवऱ्याला सोडून द्यावं असं वाटेल. जजसाहेब, मी तुमच्याकडे विनंती करते की प्लीज जितकं लवकर जमेल तितक्या लवकरात लवकर मला या सचिनच्या फासातून मुक्त करा. त्याबरोबर अर्जुनसुद्धा म्हणत असतो की जजसाहेब, जर जमली तर ही केस फास्ट ट्रॅकवरती घ्या आणि हे सगळं काही गुंतीचं जे आहे ते सोडवून टाका. पण सचिन या सर्व गोष्टी नाकबूल जातो आणि सचिन सांगतो की माझं काही मॅरिडियल अफेअर वगैरे नाही आहे, हे सगळे खोटं बोलत आहेत. आणि मग त्याने जे पुरावे बनवलेले असतात ते सगळे पुरावे तो कोर्टासमोर दाखवतो आणि स्वतःला निर्दोष सिद्ध करतो. आता ते सगळं बघून अस्मिताला चक्कर येते आणि अस्मिता खाली कोसळते. मग अर्जुन कोर्टाची पुढची तारीख मागून घेतो. सगळे सुभेदार घरी येतात. घरी आल्यावर सायली अर्जुनला विचारू लागते, अहो सांगा ना कोर्टामध्ये काय झालं, अस्मिताताईंना डिवोर्स मिळेल ना? कोर्टात सचिनची बाजू चुकीची आहे हे जजसाहेबांना कळालं ना? त्यावर अर्जुन म्हणतो, नाही, आपल्या मनासारखं काहीही झालेलं नाही आहे. सायली म्हणते, अहो मग काय झालं, जे असेल ते मला स्पष्टपणे सांगा. मग आता अर्जुन सांगू लागतो की सचिनने काल जेव्हा आपल्या घरी आला होता तेव्हा स्पाय कॅमेऱ्यामध्ये आपलं सगळं बोलणं रेकॉर्ड केलं होतं आणि ते आज त्याने कोर्टासमोर सादर केलं आणि कोर्टात कसे आपणच चुकीचे आहोत हे सिद्ध झाले. आता हे सगळं ऐकल्यावर सायली म्हणते, बाप रे. अर्जुन म्हणतो, आता आपली खूप बदनामी होईल पनवेलमध्ये. त्याबरोबर सायली म्हणत असते, हे सगळं थांबवायचं असेल
तर आपल्याला काहीतरी करावंच लागेल. कधी वाटलंसुद्धा नव्हतं की खरोखर सचिन भाऊजी इतके नीच असतील किंवा ते इतक्या खालच्या थराला जाऊन वागू शकतील. अर्जुन म्हणतो, तुलाच काय, आम्हालासुद्धा कधी वाटलं नव्हतं. पण मग आता आपण काय करायचं बायको? या सगळ्यातून बाहेर पडायचं तरी कसं? त्यावर सायली म्हणते, या सगळ्यातून बाहेर पडायचं असेल तर एकच मार्ग आहे. त्यावर अर्जुन म्हणतो, मार्ग आहे कुठला? त्यावर सायली म्हणते, लग्न. अर्जुन लग्न कोणाचं? त्याबरोबर सायली म्हणते, म्हणजे बघा, तुम्हाला ऐकायला ऑड वाटेल पण तरीही आपण अस्मिताताई आणि चैतन्य भाऊजींच्या बाबतीत विचार करायला हरकत नाही. अर्जुन म्हणतो, बायको अगं तू हे काय बोलतेस? तुझं डोकं ठिकाणावर आहे ना? अगं ते दोघंजणं लहानपणापासून एकमेकाला चांगले मित्र, चांगले बहीण भाऊ म्हणून बघतात आणि एकाएकी हे असं काहीतरी नाही गं, हे सगळं कसं शक्य आहे? त्यावर सायली म्हणते, हे बघा तुम्ही शांतपणे विचार करा. अर्जुन म्हणतो, अगं बायको पण तरीही माझ्या मनाला आणि बुद्धीला ह्या गोष्टी नाही पटत आहेत. सायली म्हणते, पटवाव्या लागतील. सध्या घरामध्ये जे वातावरण आहे ते सगळं पूर्ण कलुषित झाले. घरामध्ये सतत ताणतणावाचं वातावरण असतं आणि किती वेळ आपण हे केस खेळत बसणार आहोत. त्यापेक्षा जर आपण असं सांगून टाकलं की नाही राहायचं आहे अस्मिताताईंना सचिन भाऊजींबरोबर, त्यांचा घटस्फोट करून घेतला आणि त्यानंतर चैतन्य भाऊजी आणि अस्मिताताईंचं लग्न लावून दिलं तर ते दोघंही सुखी होतील. चैतन्य भाऊजी तुमच्याबरोबर कॉलेजच्या टाईमपासून आहेत, त्यामुळे तुम्ही तर त्यांना चांगलं ओळखतात. अस्मिताताईंनासुद्धा चैतन्य भाऊजी चांगलं ओळखतात. चैतन्य भाऊजींना आपलं कुटुंबही चांगलं ओळखतं. मग हरकत आहे कुठे? आणि एकदा तुम्ही अस्मिताताईच्या बाळाचा सुद्धा विचार करा ना. नाही म्हणजे जसं आपल्या बाळाला त्याच्या आईबाबांचं दोघांचंही प्रेम मिळेल, तसंच अस्मिताताईंच्याही बाळाला त्यांच्या बाबाचं प्रेम मिळायला हवं ना. आणि मला खात्री आहे चैतन्य भाऊजीच त्या बाळाला ते प्रेम देऊही शकतील. म्हणून मी म्हणते, आपण घरच्यांच्या समोर एकदा तरी हा विषय काढून बघूया. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, बघूया काय करता येईल ते. त्यानंतर मग आता अर्जुनला कल्पना अर्जुन सायलीला म्हणतो, बायको मी आलोच, आणि तो तिकडनं खाली जातो. आता सायलीला बोर होतं आणि सायली विचार करते की मी सुद्धा खाली जाते. सायली आता पटापट जिने उतरून खाली चाललेली असते त्यावेळी अर्जुन तिकडे येतो आणि अर्जुन सायलीला म्हणतो, बायको अगं हळूहळू काय चाललं आहे काय तुझं? अगं तुला सांगितलं ना हळूहळू जिने उतर, हळूहळू चढ म्हणून. मग हे बघ, मला मगाशी वरती सांगितलंस की या महिन्यांमध्ये काळजी घ्यावी लागते, जपावं लागतं, आणि आता स्वतःची अशी वेंधळ्यासारखी वागतेस. हे बघ बायको, मी कुठलीही हयगई सहन करू शकत नाही. तुला सांभाळून राहावं लागेल, स्वतःची खूप जास्त काळजी घ्यावी लागेल, समजलं ना? त्याबरोबर मग सायली म्हणते, हो समजलं, कळलं मला, आणि आता मी माझी काळजी घेईन सुद्धा. त्याबरोबर कल्पना म्हणत असते, सायली बघ बाई, नाहीतर हवं असेल तर तू आणि अर्जुन तुमची खोली खालीच शिफ्ट करून घेतलीत तरीही काही हरकत नाही आहे. नाही म्हणजे खालच्या खाली तुला बरं जमेल, उगाचच्या उगाच एवढी चढ उतरसुद्धा करायला लागणार नाही. अर्जुन बघा, नाहीतर तुम्ही खाली शिफ्ट व्हा. त्यावर अर्जुन म्हणतो, हो मम्मा, बघूया काय करायचं ते. त्याबरोबर मग सायली म्हणते, अहो मी तुम्हाला जे बोलले होते ते तुम्ही विचारून बघा, कदाचित हीच ती योग्य वेळ आहे बोलण्याची. त्यावेळी सगळे सायलीला विचारतात, कशाबद्दल सायली? त्यावर सायली म्हणते की हे सांगतीलच. आणि मग आता सायली अर्जुनला म्हणते, अहो प्लीज बोला. मग अर्जुन म्हणत असतो की मला आणि सायलीला असं वाटतंय की हा जो सचिन आहे तो कधीही सुधारणार नाही आहे. त्याची नीच वृत्ती बदलूच शकत नाही, त्याची मानसिकताच मुळात विचित्र झालेली आहे. त्यावर घरचे म्हणतात, मग याच्यावर सोल्युशन काय? अर्जुन म्हणतो, याच्यावर सोल्युशन एकच आहे, ते म्हणजे अस्मिताताई आणि चैतन्याचं लग्न. त्याबरोबर आता सगळेच शॉक होतात. अर्जुन म्हणतो, मला माहिती आहे तुम्हा सगळ्यांना हे सगळं खूप विचित्र वाटतंय, तुम्हाला खूप मोठा धक्का वगैरे बसतो, पण विचार करा ना, काय वाईट होईल? उलट सगळं छान होईल. चैतन्य, तू आम्हाला ओळखतोस, आम्ही सगळे तुला ओळखतो. अस्मिताताई, तुझंही भलं होईल आणि तुझ्या बाळाचंही. त्याबरोबर अस्मिता म्हणते, मी लहानपणापासून चैतन्याकडे फक्त माझा भाऊ म्हणून बघितलं आहे, एक चांगला मित्र म्हणून बघितलं. त्यामुळे एकाएकी चैतन्याला नवऱ्याच्या रूपामध्ये स्वीकारायला मला वेळ लागेल, त्यामुळे मला विचार करावा लागेल. त्याबरोबर चैतन्यसुद्धा म्हणतो, अस्मिता जे बोलते ते मला पटतं आहे, कारण काय आहे, मी सुद्धा अस्मिताताईला कायमच माझी बहीण म्हणून बघितलं आहे, ती मैत्रीण म्हणून बघितलं आहे, आणि आत्ता हे सगळं असं अचानक नाही, मलाही विचार करायला वेळ हवा आहे. त्याबरोबर मग सायली आणि अर्जुन म्हणतात, तुम्हाला हवा तितका योग्य तो वेळ तुम्ही घ्या, आमची कोणाचीही तुमच्यावरती काही जबरदस्ती नाही आहे, फक्त योग्य तो विचार करा आणि निर्णय घ्या.
कारण आता सध्या तुमची दोघांचीही नावं त्या सचिनने स्वतःहून जोडलेली आहेत. मग जर त्यानेच नावं जोडली आहेत तर तुम्ही एकत्र यायला काही हरकत नाही आहे. तसंही सचिनची लायकी नाहीच आहे आणि अस्मिताताई आता आपण सचिनला पुन्हा माफही करायचं नाही आहे. त्यावर मग अस्मिता म्हणते हो अगदी बरोबर. त्याबरोबर मग आता दोघंही म्हणतात आम्ही विचार करू आणि काय निर्णय घ्यायचा हे तुम्हाला सांगू. त्याबरोबर व्हिडिओ इथेच संपतो. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून तुम्हाला पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत जाईल. धन्यवाद.